सम्राट फडणीस आहेत. सम्राटजी, तुम्हाला कुठले प्रभावी मुद्दे वाटतात बिहारमधले? बिहारमध्ये मला जो आतापर्यंत जेवढी चर्चा झालेली होती प्रचाराच्या दरम्यान, त्यातला बेरोजगारीचा मुद्दा हा जास्त महत्त्वाचा होता. निवडणूक मतदार याद्यांचा मुद्दा महागठबंधननं मांडला, नंतर सोडून दिला, पुन्हा हातात घेतला. पण बेरोजगारीचा मुद्दा हा दोन्ही बाजूनी वेगवेगळ्या पद्धतीने चर्चेत आलेला होता. जर बेरोजगारीच्या मुद्द्याला हा मुद्दा थेटपणानं NDAनं नाकारलेला नाही आहे, परंतु त्यांनी जे सोप्स ऑफर केले, ज्या योजना ऑफर केल्या, त्या बेरोजगारीला ॲड्रेस करणाऱ्या, त्याला उत्तर देऊ पाहणाऱ्या होत्या. आणि महागठबंधननं सातत्यानं बेरोजगारीचा मुद्दा त्यांच्या प्रचाराच्या सगळ्या ठिकाणी वापरलेला दिसतो आहे. प्रत्येक ठिकाणी राहुल गांधी बेरोजगारीवर बोललेच किंवा तेजस्वी यादव बोलले असं नाही. तो त्यांच्या बोलण्यामधला एक संदर्भ म्हणून आला. परंतु तुम्ही मिथिलांचलपासून ते अगदी भोजपूरपर्यंतचा जरी प्रवास बघितला तरी स्थानिक उमेदवारांच्या पातळीवर बेरोजगारी हा मुद्दा, मायग्रेशन, आपल्या भागातून होणारा स्थलांतर हा मुद्दा खूप गांभीर्यानं बिहारींनी यावेळी निवडणुकीत वापरला असं मला दिसलं.